छान तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे चकली अशी छानपैकी भरीव येते, बघू शकता. नमस्कार, आज आपण हिरव्या मिरचीच्या बटाट्याची चकली बघणार आहोत. त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले ते मी आता उकडून घेणार आहे. आणि मी अगोदरच पहिले लाल मिरचीचे तिखटाचे म्हणजे चकली करून दाखवलेली, तो व्हिडिओ मी अपलोड माझ्या चॅनलवर केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. आता आपले बटाटे उकडलेले, आपण आता त्याची साल काढून घेणार आहोत. छान. आता आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आता मी एक एक करून तुम्हाला अशा पद्धतीचे चाळणीमध्ये पण तुम्ही बटाटा किसू शकता. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की किसणीने मी तो बटाटा किसलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने, तुमच्याकडे अशी चाळण असली ना तर तुम्ही अशा पद्धतीने पण किसू शकता. बघू शकता आपण बटाटा पूर्ण किसलेला आहे. असं छानपैकी पूर्णासारखं छान मस्त बटाटा मोकळा होतो. अशाच पद्धतीने आपण सर्व बटाटे चाळणीने किसून घेणार आहे. रात्री साबुदाणा भिजत घातला होता, आता छान तो मोकळा झालेला आहे, मस्त भिजला आहे छानपैकी, बघू शकता. आता आपण साबुदाण्याची म्हणजे खिरीसारखं शिजून घ्यायचं, जेणेकरून व्यवस्थित असं छानपैकी चकली. आता मी इथं पातेलं ठेवलेलं आहे. आता मी 5 किलो बटाट्यासाठी 1 किलो साबुदाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे, परंतु तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही साबुदाणा वापरू शकता. आणि साबुदाण्याची खीर करताना म्हणजे जेवढा आपण कोरडा साबुदाणा घेतलेला असतो ना, तेवढ्याच प्रमाणात पाणी दुसऱ्याच दिवशी खिरीसाठी करायचं, म्हणजे जेणेकरून तुमचं प्रमाण बरोबर आहे. आता माझा साबुदाणा या पातेल्याच्या मापाने 1 किलो भरलेला, आता मी तेवढं पाणी घालणार आहे साबुदाण्याची खीर करण्यासाठी. या पाण्याला उकळी आली का मग आपण साबुदाणा टाकू. आज आपण हिरव्या मिरचीच्या चकल्या करणार, त्याच्यामुळे मी या मिरच्या धुवून आता दळून घेणार आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही तिखट वापरू शकता चवीनुसार. त्याच्यात आता मी हे थोडं जिरं घालणार आहे दळण्यासाठी. पाण्याला उकळी आलेली, आता आपण साबुदाणा टाकून देऊ. 10 मिनिटं वाफवण्यासाठी टाकायचं आहे. आणि मध्ये मध्ये तुम्ही मिश्रण एकजीव करत राहायचं अशा प्रकारे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. अशा प्रकारे छानपैकी अशी खीर शिजून घ्यायची साबुदाण्याची. साबुदाणा चांगलं शिजून वाफून घ्यायचं आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे, मधून मधून थोडं हलवण्यासाठी उतरून घेणार आहे. मिरची दळून झालेली आहे आपली, अवस्था जिरं आणि मिरची आपण दळून घेतलेली. साबुदाणा पण आपला छान वाफवलेला आहे. आता आपण मिरची टाकणार आहोत. आता चवीप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. मीठ चवीनुसार, आणि थोडंसं चमच्यामध्ये हातात घेऊन चाखून बघायचं, जेणेकरून चव घेऊन बघायची, म्हणजे आपलं मिश्रण बरोबर आहे का खारट आहे का आणि समजून जाईल. मिश्रण छान असं एकजीव करायचं आहे आपल्याला. आपला बटाटा छान असं चाळला गेलेला आहे, मस्त किसला गेलेला आहे, रवा रवा बघू शकता छानपैकी. आता आपण हा बटाटा मी पात्याला खाली घेतलेला आहे, बघू शकता. आपली खीर पण छान झालेली अशी साबुदाण्याची. आता आपण याच्यात सर्व बटाटा टाकून देणार आहे. बटाटे टाकून झालेले आहे. आता सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व मिश्रण एकजीव करायचं. जेवढीच मिश्रण तुम्ही एकजीव करणार तेवढी चकली भरीव येते. बघू शकता सगळं मिश्रण आपलं छानपैकी असं एकजीव झालेलं आहे. 8 ते 10 मिनटं आपण हे पीठ चांगलं वाफून घेणार आहे. एक वाफ काढून घ्यायची, मग चकली करण्यासाठी तयार पीठ होईल. गॅस बारीक ठेवायचं. टेरेसवर आलेलो आहे आपण. आता पीठ छान झालेलं आहे आपलं मस्त चकल्या करण्यासाठी. आता आपण एक एक करून चकली करणार. आपलं पीठ छान तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे चकली अशी छानपैकी भरीव येते. बघू शकता. पीठ एकदम भारी झालं, त्याच्यामुळे चकल्या आपल्याला खूपच छान येत आहे. आपल्या चकल्या खूप छान झालेल्या आहेत. बघू शकता. खूप छान चवीला लागतं हिरवी मिरचीच्या, आणि चमक पण छान आलेली आहे. दिसायला पण छान वाटतंय. आता सुकल्यानंतर तुम्हाला तळून दाखवेल. छान बघू शकता. खूप मस्त छान फुगलेला आहे. साबुदाणा पण आपल्याला दिसतोय. या लाल मिरचीचं आहे ना, ती चकली बघा. अजून दुसरी मी तळून दाखवते. बघू शकता छान असं फुगताय. साबुदाणा पण छान असा फुगलेला आहे. बघू शकता. बघा या 2 लाल मिरचीचे आहेत. कलर पण सुंदर आलेला आहे. बघू शकता. आता आपण ही दुसरी तळू हिरव्या मिरचीची. हा छान मस्त छानपैकी असा कलर आलेला आहे. साबुदाणा बी एकदम पण फुगला आहे. बघू शकता. गॅस बंद. बघू शकता. तळल्यावर साखर कलर दिसायला लागला. वाव. बघू शकता. बघू शकता. साबुदाणा चांगला फुगलेला आहे. चकल्या खूप सुंदर फुगलेल्या आहेत. या 2 हिरव्या आहेत, या 2 लाल मिरचीच्या आहेत. बघा
खूप छान आहे. आपली ही हिरवी मिरचीची चकली आहे बघा, किती छान मस्तपैकी आज झालेली आहे. साबुदाणा पण छान फुललेला आहे. वाव, क्रिस्पी छान मस्तपैकी स्वादिष्ट. ही पण बघू शकता, ही लाल मिरचीची चकली ही पण छान फुललेली आहे. बघू शकता साबुदाणा कसा टम फुललेला आहे. आपण लाल मिरची चकली बघतोय बघा. ही आता कसा आवाज येते बघा, छानपैकी बघा खुसखुशीत झालेली आहे छान. बघू शकता. परत तुम्हाला दुसरी चकली तोडून दाखवते. हे बघा, छान असा आवाज येते बघा, चांगलं खुसखुशीत झालेलं आहे मस्तपैकी. त्याचप्रमाणे आता आपण हिरव्या चकली बघू. हे बघा, छान अशी ती पण मस्त आहे. हे बघा, तिचा पण छान असा खुसखुशीत आवाज येते. बघू शकता, हाताने सहज तुटते. बघू शकता. वाव, अगदी सहज तुटते बघा. लहान मुलं पण मस्त आवडीने खातील. छान झालेल्या आहे आपल्या चकल्या. करून बघा एकदा नक्की.